त्याकडे पानवालं कॅरेक्टर असतं. हा. आता रिक्षावाला आहे समजा, सलमान खानच्या याच्यात, अरे नाही मॅम साहेब छुट्टा दे दो. अरे नाही, आता 2 डायलॉग आहेत. आता ते 2 डायलॉग रेकॉर्ड करायला त्या रिक्षावाल्याचा रोल केलेल्या माणसाला ॲक्टरला बोलवणं पॉसिबलच नाही. बरोबर. नाही तर काय ह्याचे 2 डायलॉग, ह्याचा 1 डायलॉग, ह्याचे 5 डायलॉग म्हणजे लाईनच लागेल. म्हणजे दीड महिना डबिंगच चालेल ना सगळं. काय तुमच्या सगळ्याचं करता करता म्हातारपण कधी आलं त्यांना कळलं नाही हो. त्यांना प्रेम द्या, आदर द्या. काय म्हातारपण शब्द जात नाहीये. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या एपिसोडचा विषय आहे व्हॉइस ओव्हर आणि डबिंग. तर तसं पाहायला गेलं तर व्हॉइस ओव्हर आणि डबिंग ही खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि ह्याच दोन्ही विषयांवर आपल्यासोबत आज गप्पा मारायला आहेत श्री केदार आठवले. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर पुण्यातील सुप्रसिद्ध AK स्टुडिओजचे ते सर्व आहेत. 2007 पासून ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत. सोबतच साऊंड इंजिनियर, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्यानंतर व्हॉइस ओव्हर ट्रेनर म्हणून ते ह्या क्षेत्रांमध्ये काम करतात. तर सर, सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायला आवडेल की व्हॉइस ओव्हर आणि डबिंग या दोन्ही क्षेत्रांमध्ये जनरली लोक गल्लत करतात. त्यांना वाटतं की हे दोन्ही क्षेत्र सेम आहेत. राईट. तर यातील फरकांबद्दल तुम्ही सांगाल का? राईट. सुरुवातच खूप छान प्रश्न केलेस तू, कारण तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे. खूप लोकांचं कन्फ्युजन असतं किंवा त्यांना सेमच वाटत असतात दोन्ही गोष्टी, की व्हॉइस ओव्हर डबिंगमधला फरक पटकन लक्षात येत नाही लेमॅनला. पण प्रचंड फरक आहे. व्हॉइस ओव्हर ही टोटली वेगळी गोष्ट आहे आणि लिपमॅच डबिंग ही टोटली वेगळी गोष्ट आहे. कारण व्हॉइस ओव्हर ह्याचा अर्थ नुसते स्क्रिप्ट रिडिंगचे जे प्रकार आहेत, म्हणजे कुठलं तरी व्हिज्युअल्स डॉक्युमेंटरीसारखं असतं किंवा कॉर्पोरेट फिल्म्स बनतात किंवा आजकाल एज्युकेशनल प्रचंड वेगवेगळे प्रॉडक्ट्स येत आहेत, अनेक वेगवेगळे ॲप्स येत आहेत. सो हे जे काही व्हिडिओज बनतात त्याच्या मागचं निवेदन किंवा त्याच्यामागचं नरेशन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, एज्युकेशनल कुठलंही प्रॉडक्ट बनलं, अगदी आता 2री-3रीपासून ते सगळी एज्युकेशनल ॲप्स आहेत, ते पार अगदी इंजिनिअरिंग मेडिकलपर्यंत वेगवेगळी व्हिडिओ प्रॉडक्ट्स बनवत असतात. सो त्याच्या मागे ऑडिओ चाला नाही तर नुसती व्हिज्युअल्स येऊन काहीच उपयोग नाही आहे. सो त्याच्या मागच्या व्हॉइस ओव्हरला लर्निंग व्हॉइस ओव्हर म्हणतात. जे डॉक्युमेंटरी फिल्म्स बनतात त्याच्या मागे जे निवेदन केलं जातं, नरेशन रेकॉर्ड केलं जातं व्हॉइस ओव्हर आर्टिस्टकडनं, त्याला डॉक्युमेंटरी व्हॉइस ओव्हर म्हणतात. कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर्स असतात, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात किंवा सध्या प्रचंड मोठं वास्ट फील्ड म्हणजे ऑडिओ बुक्स. अनेक मोठमोठे प्लॅटफॉर्म्स आहेत, स्टोरीटेल सारखे, पॉकेट FM सारखे, की ज्यांच्या माध्यमातून व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला कथा वाचन, कारण आजकाल काय झालं, इतकं धकाधकीचं लोकांचं जीवन झालंय की लोकांना वाचायला वेळच नाहीये. सो आजकाल कारमधनं जाताना येताना ऑफिसमधनं लोकांना 2-2 तास ट्रॅव्हल करायला लागतं. प्रेफरेबल आहे जास्त. एक्झॅक्टली. डिजिटल मीडिया हा नेहमी प्रेफरेबल आहे, त्यामुळे ऑडिओ बुक्सही प्रचंड माध्यम वाढत आहे. सो थोडक्यात नुसतेच वाचनाचे जे प्रकार आहेत, अर्थात प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इमोशन आणि एक्सप्रेशन इन्व्हॉल्व्ह आहेत. सो त्या सगळ्या प्रकारांना व्हॉइस ओव्हर म्हणलं जातं. आणि डबिंग ह्याचा अर्थ मी माईकवर बोलत उभा आहे आणि समोर मोठा TV स्क्रीन आहे आणि त्या TV स्क्रीनवर एखादं कॅरेक्टर बघायचं आणि त्याची लिप मुवमेंट बघून एक्झॅक्टली लिप टू लिप मॅच करायचं. दॅट इज कॉल्ड ॲक्च्युअल लिप मॅच डबिंग. अर्थात त्याच्यात उपप्रकार खूप जास्त पडतील. म्हणजे आपल्याला अजून एक असं सर्वसामान्य लोकांचा कन्सेप्ट असतो की डबिंग म्हणल्यानंतर त्यांना मल्टीलिंग्वल डबिंग वाटतं. म्हणजे डबिंग म्हणल्यानंतर आपलं पटकन, आता रिसेंट एक्झाम्पल द्यायचं तर बाहुबली, जसं काय तमिळ आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये ती फिल्म बनते आणि आपल्या करता ती हिंदीमध्ये आपण डब केलं जातो, म्हणजे डबिंग का, असं नाही आहे. डबिंग याचा अर्थ सेम लँग्वेज टू सेम लँग्वेज सुद्धा गेली अनेक वर्ष आपल्या मराठी किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये असतील फिल्म डब केल्या जातात. असं का होतं? कारण शूटिंगच्या जागी इतके आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉइजेस असतात ज्याच्यावर आपला ताबा नसतो. बरोबर. सो म्हणजे त्या नॉईज सकट जर आपण एखादी फिल्म ऐकली तर तुम्हाला डायलॉग ऐकूच येणार नाही. म्हणून सेम लँग्वेज टू सेम लँग्वेज सुद्धा फिल्म बेसिकली डब करायला लागते. दॅट इज ॲक्च्युअल डबिंग. आणि मग त्याच्या पुढे गेल्या काही वर्षात नव्याने आलेला हा फंडा म्हणजे मल्टीलिंग्वल डबिंग. कारण एखादं प्रॉडक्ट एखाद्या भाषेमध्ये बनवलं की त्या प्रत्येक प्रांतामधल्या, प्रत्येक शहरामधल्या, प्रत्येक भागामधल्या आपापल्या भाषेमध्ये ऐकून तो एंटरटेनमेंटचा जो कंटेंट आहे तो कळण्याकरता म्हणून एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलं जातं. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ डब.
टाईप ऑफ डब, बट दॅट इज मल्टीलिंग्वल डबिंग. म्हणजे फक्त भाषांचा मुद्दा नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे हे प्रकार उपप्रकार पण आहेत एक्झॅक्टली, त्याच्यामध्ये भरपूर. सो हा Right. बेसिक डिफरन्स झाला. व्हॉइस ओव्हर म्हणजे स्क्रिप्ट रिडिंगचे प्रकार, जे व्हिडिओच्या मागे आपण फक्त टेक्निकली पॅच करतो. आणि लिप मॅच डबिंग मात्र अवघड असतं, व्हॉइस ओव्हर सारखं सोपं नसतं, कारण त्या व्यक्तीने जिथे तोंड उघडलंय, तो ज्या पिचमध्ये बोललाय, तो ज्या व्हॉल्यूममध्ये बोललाय, त्यांनी जसे पॉजेस घेतले तसेच्या तसे एक्झॅक्टली मॅच करणं इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल ॲज कम्पेअर टू व्हॉइस ओव्हर. बट ऑफकोर्स ऑन अदर हँड इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो ॲज कम्पेअर टू व्हॉइस ओव्हर. सो हा बेसिक दोन्ही मधला फरक आहे. राईट. याच्या प्रशिक्षणाबद्दल वगैरे आपण बोलूच यात, पण थोडं सद्यस्थितीवर बोलताना आत्ताचा तुम्ही म्हणजे जमाना तो मेन्शन केला सगळा व्हिडिओ कंटेंट आणि रील्स आणि शॉर्ट फॉर्म कंटेंटचा जमाना. तर यामध्ये तुम्ही म्हणजे आपण प्रामुख्याने पहिल्यांदा व्हॉइस ओव्हरबद्दल बोलूयात. तर व्हॉइस ओव्हरच्या म्हणजे त्याचं महत्त्व आणि त्या आर्टिस्टना किती महत्त्व दिलं जातं आजच्या त्या व्हॉइस ओव्हर कंटेंटच्या या जमान्यामध्ये. म्हणजे व्हिडिओ कंटेंट पण आहे आणि व्हॉइस ओव्हर कंटेंट पण आहे. तर क्लॅश होता कामा नये, वेगवेगळी स्वतंत्र इंडस्ट्री आहे त्याला. आणि मग इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म्स पण येतात त्याच्यामध्ये की जे शॉर्ट फॉर्म कंटेंटला पुढे घेऊन जातात. तर यामध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट कुठल्या प्रकारे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात? राईट. ॲक्च्युली मला असं वाटतं ना की हे दोन्ही आपण वेगळे काढूच शकत नाही. म्हणजे व्हिडिओ कंटेंट वेगळा आणि व्हॉइस ओव्हर हा वेगळा होऊ शकत नाही, कारण कुठलाही व्हिडिओ कंटेंट जरी आपण टाकत असलो तरी त्याच्यामध्ये साऊंड हा खूप महत्त्वाचा असतो. मग कधीतरी तो गाण्यांच्या फॉर्ममध्ये असेल किंवा आज आपण इन्स्टाची सुद्धा जर रील्स पाहिलीस तर खरं तर जेन्युअनली मला असं वाटतं की त्यातली 50% रील्स ही गाणी म्हणजे म्युझिक ओरिएंटेड असतील, पण उरलेली जवळजवळ 50% डायलॉग्स असतात. मागे कविता वाचलेली असते की संदीप खरे सरांची कविता असेल किंवा कुठले तरी भारी शेअर असेल किंवा गुलजार साहेबांसारखा काहीतरी मोठ्या व्यक्तींनी वाचलेला एखादा व्हॉइस ओव्हर असेल. सो प्रत्येक व्हिडिओच्या कंटेंटमध्ये साऊंड, ऑडिओ आणि पर्यायाने व्हॉइस ओव्हर हा पण तेवढाच महत्त्वाचा असतो. त्याच्याशिवाय आत्ता जे त्याला हिट मिळतात, लाईक्स मिळतात, व्ह्यूज मिळतात ते मिळणार नाही. नुसतं तू इमॅजिन कर ना, एखादी गोष्ट मी नुसती व्हिज्युअली पाहिली तर मजाच येणार नाही. त्याच्याबरोबर त्या गोष्टी अनिवार्य म्हणजे कंपल्सरीच आहे, त्या यायलाच पाहिजे, त्याला काही ऑप्शन अविभाज्य घटक आहे त्याचा. एक्झॅक्टली, कम्प्लिटली. त्यामुळे व्हॉइस ओव्हरचं महत्त्व कधीच कमी होणार नाही, काही झालं तरी. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी होते, काही होते, त्याला त्याचं महत्त्व तेवढंच नक्की. कुठल्याही डिजिटल कंटेंटमध्ये साऊंड म्हणजेच व्हॉइस हा खूप महत्त्वाचा राहील ऑलवेज, नेहमीच. राईट. टेक्नॉलॉजीचा तुम्ही उल्लेख केला की आता जे विकसित तंत्रज्ञान आपण म्हणतो, आधी तुम्ही जेव्हा 2007 ह्या क्षेत्रांमध्ये यायला सुरुवात केली किंवा काम करायला सुरुवात केली त्यावेळेसचं जे तंत्रज्ञान होतं आणि आत्ताचं अर्थात फरक आहे त्याच्यामध्ये. तर या तंत्रज्ञानामध्ये आता डबिंगकडे थोडंसं आलो आपण, तर प्रोसेसेसमध्ये काही फरक आहे का किंवा जाणवतो का की प्रोसेसेस चेंज झाल्यात? अर्थात कॉम्प्युटरायझेशन आणि टेक्नॉलॉजीमुळे सोप्या झाल्यात गोष्टी, पण प्रोसेसेसमध्ये काही फरक जाणवतो का? नाही, तसं फ्रँकली सांगायला गेलं तर 2007 ते आज आपण बोलतोय 2024ची सुरुवात, म्हणजे 16 वर्ष झाली. सो त्यावेळी जे डिजिटल टेक्नॉलॉजी आली होती तशीच डिजिटली आहे. फक्त काय होतं, जेवढं आपण डिजिटलच्या आहारी जाऊ तेवढ्या म्हणजे इट्स एंडलेस थिंग. सॉफ्टवेअर्स वाढत जातात, ऑटो ट्युनर्स येत जातात, बेसूर गोष्टी सुरात आणता येतात किंवा टाईम कॉम्प्रेशन येतं. सो एखादी गोष्ट मॅच नसेल तरी आपण टाईम वाईज हलवून मॅच करू शकतो. पण म्हणावं तसं म्हणजे एक्सप्लेन करता येईल असा फरक खूप नाही पडला आहे. फरक कधी पडला असेल, माझ्या आधी म्हणजे पूर्वीच्या काळी. आपण एक आत्ताही 16च वर्ष, तसं म्हणलं तर पिरियड मोठा आहे, पण टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन होण्याच्या दृष्टीने पिरियड छोटा आहे. आपण एक 25-30 वर्षापूर्वी गेलो, ज्याला आपण ॲनालॉग म्हणू. ॲनालॉग टेक्नॉलॉजी आणि डिजिटल ह्याच्यामध्ये मात्र जमीन आसमानाचा फरक पडला आहे. कारण म्हणजे पूर्वीच्या काळी असं मी ऐकलंय किंवा वाचलंय, जे मी स्वतः तर नाहीच पाहिलंय, कारण माझ्या 16-20 वर्ष जे काय मी स्ट्रगल काम करतो याच्यामध्ये हा प्रकार नाही झाला. पण पूर्वी असं ऐकलंय की गाण्यांची रेकॉर्डिंग ही सलग करायला लागायची. म्हणजे आशाताई किंवा लता दिदी गायला आल्या तर त्या लिटरली रिहर्सल करायच्या, त्याच्या 4-4, 5-5 वेळा रिहर्सल व्हायच्या लोकांबरोबर, मग त्या रेकॉर्डिंगला यायच्या. टेक्सचा काही मुद्दा नव्हता. एक्झॅक्टली, बिकॉज अॅनालॉग होतं ना. सो गाण्यात समजा काय 3 मिनिटं 40 सेकंदाचं गाणं आहे तर पहिल्या सेकंदापासून 3.40 पर्यंत ते गाणं सलगच रेकॉर्ड झालं पाहिजे. म्हणजे 3.40 मधल्या 3ऱ्या मिनिटाला एखाद्या जरी वादकाने पीस चुकवला तर पुन्हा पहिल्यापासून घ्यायला लागायचं. हे आताचे सिंगर, आताचे डबिंग आर्टिस्ट हे इमॅजिनच करू शकत नाही. राईट. म्हणजे आता सॉरी टू इंटरप्ट यू, पण आता लिटरली अशी कंडिशन आहे ना की एक मराठी चित्रपटाचं गाणं रेकॉर्ड करण्याकरता फक्त व्हॉइसिंगसाठी म्हणजे फक्त सिंगरला कधीतरी 3-4 तास लागतात, कधीतरी 5 तास सुद्धा लागतात. हो, टेकवर टेक. एक्झॅक्टली, कारण लिटरली म्हणजे इतकं छोटं आपण परत घेऊ, म्हणजे ती ठिपक्यांची रांगोळीच अक्षरशः असते आणि ती तुम्हाला सजवायची असते. त्यामुळे डिजिटली जेवढं आपण जास्ती करत जाऊ ते एंडलेसच आहे. म्हणजे इतकं डिटेलमध्ये काम बेसिकली आपल्याला त्याच्यामध्ये करता. बरोबर. तुम्ही टेक
टेक्सचा उल्लेख केला, त्याच्यावर मला पुन्हा यायचं आहे की वन टेक आर्टिस्ट त्यांना म्हणायचे, Yes. तर ते ह्याच कारणामुळे होतं का? कारण Exactly. की एवढं मोठं गाणं एका टेकमध्ये शूट करणं किंवा काय म्हणतो आपण त्याला रेकॉर्ड Record करणं, करणं, right. हे तसं पाहायला गेलं तर अवघड आहे. Yes, आणि आजच्या काळात ते होत नाहीये. आणि आता आर्टिस्टचा जर मुद्दा घेतला तर थोडंसं आपण तुम्ही ज्यांच्याकडे शिकलात किंवा तुमच्या पर्सनल अनुभवांकडे जाऊयात. तर तुमची वाटचाल ही 2007 साली कशा प्रकारे सुरू झाली? ॲक्च्युली 2002-03 साली मी 11वी-12वीत होतो कॉलेजमध्ये. मला थोडीफार नाटकांची आणि अभिनयाची आवड होती. फक्त मला असं वाटलं की आता तरी चित्र बदललं आहे, पण त्यावेळी मला असं वाटलं की अभिनयामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने थोडंसं ते स्टेबल नाही आहे, म्हणजे तेवढं सेफ नाही आहे, किंवा सेफ इज नॉट द राईट वर्ड, विश्वासार्हता नाही आहे तेवढी की पैसे मिळतीलच, कधी मिळतील, आज आहे काम उद्या नाही. तर मला असं वाटलं आपण आधी करिअर सेट करू. फक्त मला काहीतरी वेगळीकडेच जायचं नव्हतं, त्याच्याशी काहीतरी पॅरलल कुठली तरी गोष्ट बघायची होती. सो मी माझं पुरुषोत्तम, फिरोदिया, एकांकिका स्पर्धा हे सगळं माझं SP कॉलेजमधनं चाललं होतं, कारण मला अभिनयाची आवड होती बेसिकली. ते करता करता मी एका ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेलो आणि पहिल्यांदी मी स्टुडिओ हा कन्सेप्ट काय असतो किंवा ते पाहिल्यावर बघ ना खूप भारी दिसतं आणि ग्लॅमरस दिसतं, थोडं फॅसिनेटिंग. एक्झॅक्टली. सो मला पाहिल्यावर ते इतकं मस्त वाटलं की यार हे असं आपल्याला काहीतरी आयुष्यात करता आलं तर फार मजा येईल. आणि ते नुसतं वाटण्यापर्यंत राहिलं नाही, मग मी त्या दिशेने वाटचाल सुरू केली. मग हळूहळू ॲक्टिंगचे सगळे जे छंद हौसा होत्या ते हळूहळू कमी करत आणल्या, तालमी बिलमी, आणि थोडंसं साऊंडकडे बेसिकली वळलो. मग प्रॉपर मुंबईला जाऊन साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला. एका स्टुडिओमध्ये ऑफिस बॉय म्हणून मला काम मिळालं लकीली. त्या कामाचा फायदा असा झाला की तिथलं काम मला ऑब्झर्व करता आलं आणि डे बाय डे बघून बघून शिकत शिकत मी तिथला साऊंड इंजिनियर बनलो. काही वर्षात तिथला हेड बनलो साऊंड डिपार्टमेंटचा. आणि मग मुंबईला गेलो, शिकलो, आणि फायनली 2007 साली बिझनेस ज्याला आपण म्हणू, प्रॉपर व्यवसाय म्हणून स्वतःचा एके रेकॉर्डिंग स्टुडिओ या नावाच्या अंडर पहिली ब्रांच बेसिकली मी पुण्यामध्ये कर्वेनगरला सुरू केली. राईट. म्हणजे तो प्रवास खूप मोठा होता. आता यामध्ये तुम्ही अर्थातच अनेक मोठमोठ्या लोकांकडनं, दिग्गजांकडनं शिकला असाल. त्यांना जी शिकल्यानंतरचा जो प्रवास आहे शिकवलं देखील असेल. तर कोणाकोणाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं? असं सांगणं अवघड आहे, कारण 16 वर्षामध्ये इतक्या मोठमोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे म्युझिकल क्षेत्रामध्ये हृदयनाथ मंगेशकर सर असतील, बेलाताई असेल, शंकर महादेवन असतील, शिवमणी असतील. माझ्या स्ट्रगल पिरियड जेव्हा मी मुंबईमध्ये शिकायला होतो तेव्हा शिवमणी सरांचे मला ड्रम रेकॉर्ड करण्यापासून ते शंकर सरांबरोबर काम करण्यापर्यंत अनेक संधी मिळाल्या. या व्यवसायाच्या निमित्ताने म्हणजे ॲज अ साऊंड रेकॉर्डिस्ट पण अनेक मोठमोठ्या लोकांबरोबर काम करता आलं. नसिरुद्दीन शाह सर, आम्ही फॉर्च्युनेट समजतो स्वतःला की नसिरुद्दीन शाह सारख्या इतक्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करता आलं. आणि इतका कमाल एक्सपिरियन्स होता आमचा, कारण इतके साधे आहेत ते, कारण आपल्याला एक दडपण असतं. मग मला अजूनही तो दिवस आठवतोय की एकतर रेकॉर्डिस्टना मी सांगितलं होतं की मी रेकॉर्डिंगला बसणार. ऑब्व्हियसली इतक्या मोठा माणूस येतो तर दुसरं कोणी बसवणार, पण माझा सुद्धा हात, ते न्यूअँडो म्हणून सॉफ्टवेअर असतं ते GH झुमिन करता हात थरथरत होता रेकॉर्ड करताना. पण पहिले 10 मिनिटात ते ज्या पद्धतीने वागत होते, बोलत होते, इतका साधा माणूस इतका उंचीवर पोचल्यावर कसा साधा वागू शकतो, किंवा मला ते वाक्य उलटं करावं असं वाटतं की ते साधे असतात म्हणूनच ते मोठे होतात, नाहीतर मोठा कलाकार घडत नाही. आणि अजून एक प्रचंड मोठा आमच्या आयुष्यातला एक्सपिरियन्स म्हणजे विक्रम गोखले सर. सो त्या नावाविषयी आपण सगळेच जण जाणता काय बोलावं. विक्रमजी तर नुसतं काम करण्याची संधी नाही, 2012-13 साली सिद्धांत नावाची आम्ही फिल्म करत होतो, साऊंड पोस्ट प्रोडक्शन. त्यावेळी पहिल्यांदा आयुष्यात माझ्या विक्रमजी आले आणि आमच्या गप्पांमध्ये त्यांना कळलं की मी एकटाच व्हॉइसिंग क्षेत्रात काहीतरी धडपडतोय, करतोय. सो त्यांना मी घाबरत विचारलं की सर तुम्ही पण प्लीज एखादा लेक्चर घ्यायला याल का. त्यांना शिकवायला प्रचंड आवडतं, कारण मला असं वाटतं ना की अभिनेते हे 2 प्रकारचे असतात. एक तर स्वतः मी खूप चांगलं काम करतोय, अभिनय करतोय, आणि किंवा मी खूप चांगलं शिकवतोय. तर विक्रमजी ही व्यक्ती अशी आहे की त्याच्यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. त्यांच्या अभिनयाविषयी तर आपण बोलण्याचीच गरज नाही आहे, म्हणजे माझी लायकी आहे त्याच्याविषयी बोलण्याची, पण नुसतं स्वतः चांगलं काम करणं नाही, तर अभिनयाच्या मागच्या ज्या आयडियाज आहेत, गिमिक्स आहेत, शास्त्र आहे, सायन्स आहे. ते म्हणायचे की अरे हे सायन्स आहे, हे मॅथमॅटिक्स आहे. ॲक्टिंग हे नुसतं सायन्स सुद्धा नाही, तर मॅथमॅटिकली सुद्धा अनेक गोष्टी सांगायचे. सो ती अशी व्यक्ती की ती शिकवायला पण तेवढीच चांगली होती आणि स्वतःकडचं सगळं देऊन टाकण्याचा स्वभाव होता. सो फायनली ते शिकवायला आले. नुसतं तेवढंच नाही, 2013 सालपासून ऑफिशियल पार्टनर होते ते स्टुडिओचे. अनफॉर्च्युनेटली आता तर सर आपल्यात नाही आहेत, गेल्या वर्षी सर सोडून गेले. पण इतक्या वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटतं की ते जात नाहीत, म्हणजे अशी मोठी लोक ना जात नाहीत, ती असतात, ती तुझ्यात आहेत, ती माझ्यात आहेत. आणि 10 वर्ष
त्यांना ऑब्झर्व केलंय म्हटल्यानंतर मी आज समोरच्या विद्यार्थ्यांना शिकवताना ते जे काय विक्रमजींकडनं मिळालंय, पण तसंच आहे की कमाल अनुभव. म्हणजे एकदा कमिटमेंट दिली की मागे हटायचं नाही. म्हणजे मी लिटरली पाहिलं विक्रमजींना की अंगात 2-2 ताप असताना सुद्धा त्या माणसाने लेक्चरला कधीही नाही म्हणलं नाही. बापरे. म्हणजे लिटरली शेवटी असं झालं होतं ना की एक म्हणजे मला असं आठवत नाही की त्यांचा कुठला अवयव व्यवस्थित होता. म्हणजे त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यांना चालता यायचं नाही, प्रचंड त्यांना पेन व्हायचा. म्हणजे कारमधून मी जेव्हा त्यांना घ्यायला जायचो तेव्हा बसताना इतका प्रचंड गुडघे त्यांचे दुखायचे की ते म्हणजे कळवळायचे. त्याच्यानंतर पोट गेलं होतं, लिव्हर सिरोसिस अनफॉर्च्युनेटली सरांना झाला होता. सो ते जलोदर व्हायचं, पाणी साठायचं, ती भोकं पाडून ते पाणी काढायला लागायचं. वोकल कॉर्ड्स गेल्या होत्या, ते तर सगळ्यांना माहिती आहे की त्यांना दुर्दैवाने रंगभूमीवरनं बाय बाय म्हणायला लागला त्यांना, कारण अति जास्त डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, खांदा. सो आपण एवढंसं छोटी गोष्ट झाली की एवढ्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो, एवढ्या वेदना सहन करून एक्झॅक्टली ते- प्रत्येक अवयवामध्ये काही ना काहीतरी पेन होता आणि तरी सुद्धा तो माणूस शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होता. सो या सगळ्या लोकांबरोबर काम करता येण्याचा अनुभव हा ऑफकोर्स विलक्षण होता आणि आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही ते दिवस. अविस्मरणीय. अर्थात थोडक्यात. अर्थात आज तुम्ही ज्यांच्याकडून शिकलात त्यांच्याबद्दल सांगितलं. आम्ही असं ऐकलं की राजकुमार राव आणि ह्या व्यक्तींपासून, मोठमोठ्या व्यक्तींपासून तुम्ही अनेकांना शिकवलंय. Yeah. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? अनेक मराठी ॲक्टर्सना आता काय झालंय ना, मी प्रत्येकाला तेच सांगतो की कुणालाही व्हॉइस ओव्हर अँड डबिंगमध्येच करिअर करायचं असेल तर आपण शिकवू शकतो, किंवा त्यांनाच फक्त हे शिकण्याची गरज आहे असं नाही आहे. आवाज कुणाला लागत नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला मला प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आवाज लागत, म्हणजे असं म्हणतात की बोलण्याने जग जिंकता येतं. बरोबर. कारण मी तर असं वाचलंय की 70% ऑफ सक्सेस इज डिपेंडिंग ऑन युअर पर्सनॅलिटी, युअर कम्युनिकेशन स्किल ॲज कम्पेअर्ड टू युअर टेक्निकल स्किल. म्हणजे ओन्ली 30% हे टेक्निकल स्किलवर तुमचा सक्सेस अवलंबून असतो, पण 70%, आणि मी 17-18 वर्षांतर नक्की सांगू शकतो की हे खरं आहे. कारण तुम्ही बोलताय कसे, तुम्ही वागताय कसे, तुम्ही कशा प्रकारे कम्युनिकेट करताय, प्रेझेंट कसं करताय. एक्झॅक्टली, त्याला प्रचंड जास्त महत्त्वाचं आहे. कारण हा प्रेझेंटेशनचा जमाना आहे, हा सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचे MD असा, सेमिनार कंडक्ट करा, तुम्ही कलिग्समध्ये मीटिंग्स घ्या, तुम्ही टीचर असा, तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनर असा, निवेदक असा, या प्रत्येकासाठी, प्रत्येक माणसासाठी आयुष्यात बोलणं हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. आणि जसं ते ॲक्टरसाठी महत्त्वाचं आहे. सो माझ्याकडे अनेक पॉलिटिशियन्स येतात, कॉर्पोरेट ट्रेनर्स येतात, टीचर्स येतात. कारण 20-20, 25-25 वर्ष जेव्हा तुम्हाला उभं राहून शिकवायचं असतं तेव्हा व्होकल कॉर्डची काळजी कशी घ्यायची, कुठल्या पिचमध्ये बोलायचं, तसे अनेक ॲक्टर्सनाही बेसिकली शिकवण्याची मला संधी मिळाली नशिबानी, आणि तोही अनुभव कमाल होता. म्हणजे आयुष्यभर पुरेल असा अनुभव होता. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे एली ॲव्राम म्हणून स्वीडिश मॉडेल आहे बेसिकली. ती आता बऱ्यापैकी हिंदीमध्ये काम करते. म्हणजे आता अमिताभ बच्चनजींबरोबर सुद्धा गुड बाय म्हणून एक चांगली मोठी फिल्म त्यांची अमिताभ सरांबरोबर एलीची आली होती. ती एका मराठी फिल्ममध्ये काम करत होती. आणि मला जेव्हा कळलं की मराठी चित्रपटाची लीड आहे, मी त्यांना म्हटलं अरे मराठी कसं काय बोलेल ती, तर ते डिरेक्टर म्हणले नाही आम्ही शिकवणार आहोत. मी म्हटलं कोण शिकवणार आहे? ते म्हणलं नाही असे असे आहेत व्यक्ती ते शिकवणार. म्हटलं नाही मी शिकवतो. सो असं करून मी त्यांच्याकडनं हट्टाने ती संधी घेतली. म्हटलं मला कुठेतरी बॉलिवूडला टच करण्याचा चान्स मिळेल, आणि एलीला शिकवण्याची संधी मिळाली. फक्त मराठीच नाही तर मग मी व्हॉइस कल्चर पॉलिश केलं. आणि आपण म्हणतो ना की सोशल मीडिया हा अशी गोष्ट आहे ना की इतकी वेगाने पसरत जाते. जर चांगलं असेल तर चांगलं वेगाने पसरेल, आणि जर वाईट असेल तर ते वाईट वेगाने पसरेल. अशा प्रकारे तो काय फ्री ऑफ कॉस्ट म्हणलं तर तसं प्लॅटफॉर्म, व्हायरल होण्याचा स्पीड, एक्झॅक्टली, किंवा जो कंटेंट ट्रेंड होतो प्रचंड इमॅजिन करू शकत नाही. आणि त्याच्या ज्या कमेंट्स येतात म्हणजे आपल्या काय म्हणतात इमॅजिनेशनच्या पलीकडे असतात. फॉर एक्झाम्पल मी कमेंट टाकली तर माझ्या खाली काय आपले जोशी गोखले, साठे हटवले 25-30 कमेंट्स येतील. एलीनी जेव्हा आमचं एक रील टाकलं होतं बेसिकली, म्हणजे राजकुमार रावच्या घरी मी कसा पोचलो ते सांगतो. एलीनी आमचा एक कूटश्लोक म्हणून प्रकार असतो, नंतर मी करून दाखवेन तो, ज्याच्याकरता तुमचं डिक्शन इम्प्रूव्ह बेसिकली होऊ शकतं. सो तो कूटश्लोक शिकवतानाचा एलीनी आणि तिचा आणि माझा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. सो आपल्या जसे जोशी गोखलेसाठी आठवले कमेंट्स असतात, तर त्यांच्याखाली ज्या कमेंट्स येतात त्या अरशद वारसी, करण जोहर, सलमान खान, शाहरुख खान, हुमा कुरेशी, राजकुमार, एक्झॅक्टली अशा लोकांच्या ऑफकोर्स त्यांचं सर्कल वेगळं असतं जे आपल्या स्वप्नाच्याही पलीकडे जाणार असतं. सो ते राजकुमार रावनी पाहिलं, त्याच्या वाईफनी पाहिलं. पत्रलेखा म्हणून राजकुमार रावची बायको आहे. सो ती पण या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहे, अनेक वेबसिरीज, आणि मग ती एका फिल्मसाठी काहीतरी शोधत होती व्हॉइस कल्चर. सो त्या निमित्ताने मला राजकुमार सरांना भेटता आलं, त्याच्या बायकोला शिकवता आलं व्हॉइस कल्चरसाठी. मी अनेक सेशन्स त्यांच्या घरी. सो
काय म्हणतात एक सदाशिव पेठेतले आठवले राजकुमार राव सरांच्या घरी जुहूला पेंट हाऊसमध्ये जाऊन शिकवण्याचं भाग्य मला मिळालं. ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं आपल्या प्रोफेशनमधून अजून काय एक्सपेक्ट करावं. दॅट इज टोटल डिफरंट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. हे अनुभव मोठे करतात असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या अनुभवांमधूनच तुम्ही मगाशी उल्लेख केला की लोक किती डाऊन टू अर्थ असतात. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तसं ग्लॅमर पण आहे, नाही म्हणायला गेलं तर मोठं होण्याचं काय म्हणतात त्याला संधी पण अनेक आहेत. तर डाऊन टू अर्थ राहण्याचं किती गरजेचं आहे आत्ताच्या पॉईंटला. कारण की अनेक प्रोजेक्ट्स असतात आणि पाहायला गेलं तर व्हॉइस ओव्हर म्हणा किंवा फार तर फार आपण डबिंगपर्यंत गेलो तर त्याचे लाईन्ड अप प्रोजेक्ट्स असतात भरपूर, बॅक टू बॅक कामं मिळत जातात. तर त्यामध्ये प्रसिद्ध होतोच माणूस. तर ह्या सगळ्यामध्ये लगेच मिळतो ना Yes, आपल्याकडे. yes. तेच होतं तर की डाऊन टू अर्थ राहणं किती गरजेचं आहे, काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली काय ना, आपल्यावर जे संस्कार होतात ते कुठून शेवटी होतात ते आपण कुठेतरी पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, आपल्या कानावर पडलेलं असतं आणि आपले आईबाबा आपल्यावर संस्कार करत असतात. सो ऑफकोर्स आत्ता जे काय मी करतो त्याच्यामध्ये आईबाबांचा तर खूप मोठा वाटा आहे. त्यांचे तर संस्कार असतात, लहानपणापासून आपण त्यांचं ऐकतच मोठे होतो. पण मी म्हटलं असं की 16-17 वर्षात ज्या व्यक्तींबरोबर मला कामं करण्याची संधी मिळाली त्या व्यक्ती इतक्या साधेपणाने वागायच्या आणि इतक्या लेमॅनसारख्या वागायच्या की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हणजे असं होतं की मी काय माच करणार, विक्रमजी जर असे वागतायत. आणि अनेक लोक, श्रेया बुगडेचं परवा आमचं सेशन झालं. आता आपला जो कोर्स आहे व्हॉइसवरचा त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे श्रेया येते शिकवायला, किंवा संदीप खरे सर कविता वाचन शिकवतात, किंवा उदय सबनीस सर जे जवळजवळ गेले 30 वर्ष डिझनीसाठी अनेक मोठमोठ्या कॅरेक्टर्सना आवाज देत आहे. ते स्वतः उदय सबनीस सर लिप मॅच डब शिकवायला येतात. सो या प्रत्येक व्यक्तीचा जे अतिशय आज यशाच्या शिखरावर आहेत असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. लिटरली मी श्रेया बुगडेला पाहिलं की 6 बाउन्सर घेऊन बाहेर इव्हेंट असेल तर 6 बाउन्सर असतात तिच्या आजूबाजूला. इतकी प्रचंड लोकप्रियता आहे, इतकी क्रेज आहे. किंवा उदय सबनीसांकडनं असं रोडवरनं जर ते चालत गेले तर वाटणारच नाही की अरे यार यांनी हॅरी पॉटर मधले त्या कॅरेक्टरला इंटरनॅशनली काम केलेलं. एक्झॅक्टली. म्हणजे डिझनी सारख्या कंपनीनी येस आय वॉन्ट दिस पर्सन फॉर दिस कॅरेक्टर, आय वॉन्ट एनी केस आय वॉन्ट उदय सबनीस. एक्झॅक्टली. सो इतक्या मोठ्या लोकांना पाहिलंय म्हणल्यानंतर म्हणजे मी तर म्हणे आमचे पाय तर जमिनीवर पण नाही, जमिनीत रुतलेलेच पाहिजे या लोकांना. सो ऑफकोर्स त्याला प्रचंड महत्त्व आहे. कारण मीडिया इंडस्ट्री अशी आहे की ती सगळीकडे ऑब्झर्व्ह करत असते, सगळी लोक एकमेकांना बघत असतात. तुम्ही नुसतं टॅलेंट असून काही उपयोग नाही. तुम्ही वागताय कसे, तुम्ही बोलताय कसे, तुम्ही ॲटिट्यूड दाखवताय का, तुम्ही माज दाखवताय का, याला खूप जास्त महत्त्व. नम्र राहणं गरजेचं, प्रश्नच नाही. आणि कला आहे ना, तुम्ही कलेचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि कसला आलाय गर्व, मी म्हणलं. आणि माझ्यासारखी लोक तर ते करू शकत नाही. कारण आजूबाजूचे जे काय आमच्या इथलं सर्कल आहे, जी इतकी महान लोक आहेत आणि ती ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीट करतात, त्या पद्धतीने आम्ही पुढच्या माणसाशी, माझ्या कितीही ज्युनियर रेकॉर्डिस्ट असला, माझ्यापेक्षा कितीही ज्युनियर डबिंग आर्टिस्ट असला तरी आज माझ्याशी ते वागलेत, हा माझ्या जवळ एक चांगला अनुभव आहे. सो तोच अनुभव ऑफकोर्स मी माझ्या पुढच्या माणसाला देण्याचा प्रयत्न करतो, माझ्या प्रत्येक कलिगला देण्याचा प्रयत्न करतो. मी कधी चुकीचा वागूच शकत नाही. नशिबाने या सगळ्या लोकांचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि त्याला अतिशय महत्त्व आहे असं मला वाटतं यशस्वी होण्याकरता. वा. थोडं आपण पुन्हा AK स्टुडिओजकडे येऊया. तुम्ही तुमचा संबंध प्रवास तर सांगितलाच, पण आता AK स्टुडिओजबद्दल बोलताना 2007 पासून सुरुवात झाली, बरोबर? तर त्यामध्ये सेमिनार्स वगैरे तर होतातच, पण आणखी काय काय करतं AK स्टुडिओज? AK स्टुडिओ हे कम्प्लिटली ऑडिओ व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शन सर्व्हिसेस देण्याचं ठिकाण आहे. वन स्टॉप सोल्युशन. आम्ही सगळं करतो. आम्ही मराठी चित्रपटांची पोस्ट प्रोडक्शन करतो, 5.1 मिक्सिंग करतो, फॉली करतो, डबिंग करतो, म्युझिकल रेकॉर्डिंग्स करतो, व्हिडिओमध्ये आम्ही कॉर्पोरेट फिल्म्स बनवतो, पॉडकास्ट शूट करतो. कारण जसं ट्रेंड बदलत जातो तसं तुम्हाला बदलायला पाहिजे. जी लोक मोल्ड होत नाहीत, ज्याचा इगो हा एक फार मोठा मुद्दा आहे आपल्याकडे. कारण इगो इतकी घाणेरडी गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला तो येतो इगो, तुम्ही ठेवला तर तुमची ग्रोथच होऊ शकत नाही. तुम्हाला आजूबाजूला शेवटी त्या पाण्यात पोहोचायचं आहे. तुम्हाला पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. आजूबाजूची जी काय कॉम्पिटिशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला कॉम्पिट करता यायला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही हेच छान आहे असं नाही, आजूबाजूचे लोक ते वापरतायत ना, सो तुला ते मॉड्युलेट करायला लागेल, ॲक्सेप्ट करायला लागेल, ग्रास्प करायला लागेल. सो त्याच्यानुसार वेळोवेळी नशिबाने आम्ही आमच्यामध्ये बदल करून घेतले, माझ्यामध्ये बदल केले. मग ते सॉफ्टवेअरमध्ये असतील, कधीतरी टीम मेंबर्समध्ये असतील, कधीतरी टेक्नॉलॉजीमध्ये असतील, कधीतरी वे ऑफ वर्किंगमध्ये असतील. त्याच्यामुळे आज आम्ही 16 वर्ष इतकी कॉम्पिटिशन, म्हणजे मी जेव्हा सुरू केलं 2007 साली, तेव्हा ऑफकोर्स एक मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, माझ्या आईबाबांनाही टेन्शन होतं. आणि 2007 साली म्हणजे 16 वर्षापूर्वी स्टुडिओ असं काय चालणार आहे, असं काय केदार, असं काय काम असतं. माझ्या बाबांनी विचारलं होतं मला, अरे, आणि इन्व्हेस्टमेंट तर मोठी असते. आपल्याला माहिती आहे की स्टुडिओ म्हणजे इतकं ते अकॉस्टिक असतं, साऊंड प्रूफिंग असतं, माईक
ची किंमतच काय प्रचंड महाग असतात ते सगळे इक्विपमेंट्स. सो एवढी ह्यूज इन्व्हेस्टमेंट करताना ऑफकोर्स तेवढ्या प्रकारचं काम यायला पाहिजे. पण देवकृपेने नशिबाने हे सगळे मोठ्या लोकांचे आशीर्वाद, माझे टीम मेंबर्स जे आज माझ्याकडे 10-12 वर्ष सेम एम्प्लॉईज आहेत सगळे, सो हे सगळे कलिग्स, टीम मेंबर्स या सगळ्या प्रवासात यांचा सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे की 16 वर्षात आम्ही जे घाबरत पहिली ब्रँच चालू केली होती ती यशस्वीपणे पहिल्याची दुसरी, दुसऱ्याची तिसरी, तिसऱ्याची चौथी करत करत टोटल आता आपल्या 5 ब्रांचेस बेसिकली कर्वेनगरमध्ये ऑडिओ व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शनच्या उभ्या आहेत यशस्वीपणे. टचवूड. ही अर्थातच भारी गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे भाषेचा मुद्दा पण मगाशी म्हटला, डिक्शन आणि ह्या सगळ्याच्या दृष्टीने, तर अर्थात आवाजावर सगळं अवलंबून आहेच आहे, पण भाषा किती मॅटर करते याच्यामध्ये, कारण की ती पूर्णतः येणं आणि त्याच्यावर प्रभुत्व असणं हा एक भाग झालाच. पण आता ग्लोबलायझेशनमुळे आपण जरा आउटर कॉन्टेक्स्टमध्ये बोललो तर जग खूप जवळ आलंय. त्यानंतर भाषा खूप म्हणजे लवकर आता हायपर लोकल कंटेंटचा जो प्रसार होतो तो खूप जलद गतीने होतो, राईट. तर त्याविषयी काय प्रशिक्षण गरजेचं आहे किंवा काय येणं गरजेचं आहे भाषेचा मुद्दा घेतला तर? नाही, भाषा आहे ना, भाषा खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे तुला खोटं वाटेल किंवा बाकीच्याही लोकांना विश्वासाधी बसत नाही, पण माझ्या वर्कशॉपमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर पहिले व्हॉइस टेस्ट द्यायला लागते. बरं. आम्ही कधीही व्हॉइस टेस्ट घेतल्याशिवाय ॲडमिशनच देत नाही. का? कारण मला असं वाटतं की हा कोर्स म्हणजे व्हॉइस ओव्हर आणि डबिंग क्षेत्रामध्ये कुणी यावं तर कुणीही यावं असं नाहीये. कुणीही म्हणजे मला जस्ट आवड आहे आणि प्रचंड मला आवडतं. आवड हा एक वेगळा मुद्दा झाला, पण तुमच्यामध्ये कुठली स्किल्स असणं गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये 2 स्किल्स अशी आहेत की जी तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती असली तर मुळात तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मग एंट्रन्स सारखं एक्झॅक्टली, इट्स अ काइंड ऑफ एंट्रन्ससाठीचा इंटरव्ह्यू असं म्हणलंस तरी चालेल. सो मी त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आयदर व्हॉट्सअपवर किंवा पुण्यामध्ये असेल, कारण आता आपण ऑनलाईनच्या माध्यमातून अगदी म्हणजे पार कॅलिफोर्नियाच्या आपल्या बॅचेस आहेत, मँचेस्टरच्या बॅचेस आहेत, टेक्सासच्या, बाहेरची लोक प्रचंड आहेत. कारण आता ऑनलाईनचा फायदा असा की जिओग्राफिकल लिमिटेशन्सच नाही राहिली. सो बाहेर अब्रॉडची लोक खूप शिकायला येतात ऑनलाईन वर्कशॉपला. आणि तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यामध्ये येऊन तुम्हाला 2 मिनिटाची व्हॉइस टेस्ट आम्ही आधी घेतो. व्हॉइस टेस्ट म्हणजे काय की तुमच्या कम्फर्टेबल लँग्वेजमधलं, ज्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे, कमांड आहे, त्या भाषेमधलं 2 मिनिटाचा कुठलाही कंटेंट आपण माईकवर रेकॉर्ड करायचा. सो त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी चेक करतो, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. सो ते आडात आहे का हे बेसिकली चेक केलं जातं. कारण मला असं वाटतं की उगाच तुमची पण फी वाया जायला नको आणि माझा पण वेळ वाया जायला नको. दोघांनी आपण एकमेकांच्या या दोन्ही गोष्टींचा रिस्पेक्ट केला पाहिजे. सो त्या व्हॉइस टेस्टमध्ये मी काय चेक करतो तर टेक्स्चर, टिम्बर म्हणजे फ्रिक्वेन्सी, आवाजाची क्वालिटी, मराठीत सांगायचं तर आवाजाचा पोत चेक करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषा. कारण या 2 गोष्टी खरं सांगायचं अगदी मनापासून तर शिकवून येत नाहीत, या तुमच्यात असायला लागतात. आवाज मला जो देवाने दिलाय तो प्रत्येकच व्हॉइस ओव्हर करताना मी बदलू शकत नाही. व्हॉइस मॉड्युलेशन हा एक वन ऑफ द प्रकार झाला, पण प्रत्येक व्हॉइस ओव्हर करताना मी वेगळाच आवाज बदलून वाचीन आणि काहीतरी भारी काढीन असं होत नाही. स्वतःचा आवाज हा एक बेसिक लेवलला चांगला पाहिजे, त्याच्यामध्ये काही फ्लॉ नसला पाहिजे, गडबड नसली पाहिजे, तरच तुम्ही व्हॉइस ओव्हर शिकायला येऊ शकता आणि यशस्वीपणे काम करू शकता. आणि दुसरा तू आत्ता म्हणलास तो मुद्दा भाषा, हा प्रचंड जास्त महत्वाचा आहे. कारण विक्रमजी सुद्धा सांगायचे की भाषेवर जोपर्यंत प्रभुत्व येणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. कारण भाषा जोपर्यंत चांगली होत नाही, फॉर एक्झाम्पल हिंदीच तुमचं चांगलं नाहीये तर हिंदी क्लायंटकडनं सॅम्पल सँक्शनच होऊ शकत नाही. माझं मराठीच अशुद्ध आहे तर मराठी जर अशुद्ध असेल तर कुठल्याही मराठी क्लायंटकडनं तुमचं सॅम्पल, आणि भाषा शिकवून येत नाही. आमचे भाषेचे क्लासेस नाहीत किंवा भाषेचा क्लास हा एक वेगळा विषय आहे. कारण लहानपणापासून आपल्या संस्कार होत असतात, आपलं बालपण जात असतं, हे सगळं विचार करून ती भाषेचे संस्कार रुजतात. आपलं स्कूलिंग कुठे, आपल्या आजूबाजूची लोक काय आहेत, आपण कुठल्या वातावरणात काम करतोय. सो मी जर इतकी वर्ष कॉन्व्हेंटमध्ये शिकले तर ती भाषा ही अतिशय जास्त मॅटर करते. त्यामुळे भाषेला 500% महत्व आहे असं मला वाटतं. येस. भाषेनंतर आपण थोडंसं आता टेक्निकॅलिटीजकडे वळूयात. म्हणजे टेक्निकॅलिटीज ह्या व्हॉइस ओव्हर आणि डबिंगच्या दृष्टीने, म्हणजे जसं गायकाला आवाज जपणं गरजेचं असतं तशा म्हणजे आता जे आर्टिस्ट आहेत ह्या फील्डमध्ये किंवा जे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी करिअरच्या संधी म्हणू आपण, किंवा टिप्स असतील, किंवा एकंदरीतच काय म्हणू आपण त्याला, आवाजावरचं नियंत्रण असेल, तर ह्याविषयी तुम्ही विस्तृतपणे सांगू शकाल का? 2 वेगळ्या परत गोष्टी, व्हॉइस ओव्हर आणि डबिंग. मी आधी डबिंग क्षेत्राकडे येतो, कारण त्याच्यात खूप जास्त संधी आहेत, त्याच्यात खूप जास्त क्रिएटिव्हिटी आणि खूप जास्त त्याच्यामध्ये येऊ इच्छितात. तर मुळात कुठलं स्किल्स असणं गरजेचं आहे ह्याच्याविषयी मी बोलतो. तुमच्याकडे मॉड्युलेशन स्किल पाहिजे. बरोबर.
कारण मी माशी म्हणलं असं की प्रत्येक चित्रपटामध्ये एवढी साईड कॅरेक्टर्स असतात. मराठी चित्रपट असू दे किंवा हिंदी चित्रपट असू दे, प्रत्येक चित्रपटामधले फक्त लीड आर्टिस्ट स्वतःचा आवाज देतात. बरोबर. ते सोडून सर्वच्या सर्व जी साईड कॅरेक्टर्स असतात ते कधीही स्वतःचा आवाज देत नाहीत. ओके. त्यांना साईड कॅरेक्टर्सना डबिंग आर्टिस्ट आवाज देतात. ओके. म्हणजे माझ्याकडे फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी आम्ही केली फिल्म ती फुलराणी. विक्रमजी होते, सुबोधदादा होते, विश्वास सरांनी डिरेक्ट केली होती. नटसम्राट नंतरचं त्यांचं हे प्रोडक्शन होतं. सो ती फुलराणी करताना पहिले आम्ही काय करतो, लीड आर्टिस्टचं शेड्युलिंग झालं की मग साईड कॅरेक्टरची लिस्ट काढतो. आणि साईड कॅरेक्टरची लिस्ट समजा 80 निघाली, पण म्हणून मी माझे 80 वर्कशॉपमध्ये चांगले पासआउट झालेले स्टुडंट्स नाही चॅनलाइज करत कमर्शियली. मी 20च लोकांना बोलवतो. बरं. मग कसं, म्हणजे मी तुला बोलवलं तर तुला मी सांगणार की एक काम कर यार, की हे जरा ना हे शेतकऱ्याचं कॅरेक्टर आहे, तर तू हे असं मराठी बोलतो ते चालणार नाही. मग त्याच्याकरता तुला असं बोलायला लागल. म्हणजे एखाद्या गावरान माणसाला आवाज द्यायचा तर तुम्हाला तुमचं शुद्ध मराठी बोलून चालत नाही ना. मग कधीतरी गावरान निरसाला बाज करायला लागतो. किंवा यू कॅन इम्प्रोवाइज एनिथिंग. म्हणजे तुमच्याकडे शब्द संपदा एवढी पाहिजे आणि वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास एवढा पाहिजे की काय पण गचपण डावल्यासारखं येड्यासारखं तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी गावरान असेल असं पण नाही ना. म्हणजे थोडक्यात काय ते मग स्वतःचा मीपणा सगळा बाजून फेकून द्यायचा आणि त्या समोरच्या कॅरेक्टरच्या अधीन व्हावून तुम्ही काय पण तोंडाला येईल तसं बोलत सुटायचं. किंवा एखाद्या कॅरेक्टर स्टॅमरचं असतं. आता इमेजिन कर भाऊ, स्टॅमरला तर किती अवघड आहे. मी तुम्हाला म्हणलं ना की एखाद्या कॅरेक्टरला आवाज देणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे नॉर्मल चित्रपटांनाच एवढा आवाज द्यायला अवघड जातं, तर एखादं स्टॅमरचं कॅरेक्टरला किती. किंवा फॉरेनर असतात, म्हणजे फॉरेनर म्हणजे मराठी बोलणारे फॉरेनर. एक्सक्यूज मी, हे तू मला मदत करते का, अशा प्रकारचं कॅरेक्टर पण तुम्हाला आवाज द्यायची वेळ आली तर तुम्हाला असं बोलायला लागतं. Hey, the best example I can tell you the लगान movie. Hey भुवन, तुम्हें दुगना लगान देना पड़ेगा और अगर तुम हार गए तो तुम्हें ये करना पड़ेगा. मला आपा बळवंत चौकीमध्ये घुसायची. ती कशी घुसायची हे थोडक्यात काय करायचं मित्र, मराठीचे क्रियापद आणि कर्म याची वाथ लावून टिकायची, याच्या पेकाटामध्ये लाद घालून टिकायची. हे असं बोलता यायला पाहिजे. पानवाळं कॅरेक्टर असतं. आता रिक्षावाला आहे समजा, सलमान खानच्या याच्यात, अरे नाही मॅम साहेब छुट्टा दे दो, अरे नाही. आता 2 डायलॉग आहेत. आता ते 2 डायलॉग रेकॉर्ड करायला त्या रिक्षावाल्याचा रोल केलेल्या माणसाला, ॲक्टरला बोलवणं पॉसिबलच नाही. नाही तर काय ह्याचे 2 डायलॉग, ह्याचा 1 डायलॉग, ह्याचे 5 डायलॉग, म्हणजे लाईनच लागेल. म्हणजे दीड महिना डबिंगच चालेल ना सगळं. सो हे जे काय मजा आहे, आता खरं पान खायची गरज नाही, सगळे जिभेचे खेळ आहेत, डिक्शनचे खेळ आहेत सगळे. किंवा ड्रंक कॅरेक्टर असतात. दारू म्हणजे काय होतं, दारू तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कुठल्याही व्हॉइसओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्टचं मुळात मला असं वाटतं ऑब्झर्वेशन पाहिजे. त्याच्यानंतर स्वतः पिऊन बघायची गरज नसते. आता दारू म्हणजे मी जेव्हा शिकवतो, गेल्या महिन्यामध्ये मी एका काकूंना शिकवलं होतं, तर त्या काकूंना मी म्हणलं की ड्रंक कॅरेक्टर उद्या करायचं आहे, असं करा. त्यांना शिकवलं सगळं फंडामेंटल. त्यावेळेला अहो सर नाही सर, मी कधी दारूच नाही पेले. म्हणलं काकू रोज मी काय रात्री बसतो म्हणून नाही दाखवू शकत. मी पण नाही, मी आयुष्यात दारू नाही पेलो, मी आयुष्यात चहा पण नाही पेलोय. बरं. तू विश्वास ठेवणार नाहीस, मी आजपर्यंत मला चहा कसा लागतो माहीत नाही, कॉफी कशी लागते माहीत नाही, सिगरेट दारूचा तर संबंधच येत नाही. कारण होतं काय रे, ही सगळी व्यसनं आहेत. म्हणजे चहा कॉफी व्यसन नाही आहे, पण सिगरेट दारू या गोष्टी आहेत. ह्यांनी तात्पुरती मजा मिळते तुम्हाला, जे काही लोकांना छान आनंद मिळतो तो मिळत असेल, पण त्यांनी ह्याची सगळ्याची वाट लागते. आणि तुम्हाला जर दिवसाला 12-12, 13-13 तास असं अनेक वर्ष काम करायचं असेल तर या सगळ्या वाईट गोष्टींचा परिणाम हा तुमच्या हेल्थवर होत असतो. त्याच्यामुळे सिगरेट, दारू, हुक्का ह्याचं प्रचंड डायफ्रामॅटिक ब्रिदिंगवर, लंग्सवर परिणाम होऊन तुम्ही ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट त्या एनर्जीने, मी म्हणणार नाही काम करू शकणार नाही, पण तेवढ्या एफिशियंटली, तेवढ्या एनर्जीनी, तेवढ्या ताकदीने कामच करू शकत नाही. पण मी दारू पित नसलो तरी मी पाहिलंय खूप ॲज अ व्हॉइस ॲक्टर. एक्झॅक्टली. सो ऑब्झर्वेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. दारू प्यायला होतं काय, आता जसं मगाशीपासून आपण सुरू केलं, आता मी काही तुम्हाला विचारलं तरी मी वाटेल त्या पिचमध्ये, वाटेल त्या टोनमध्ये, वाटेल त्या एक्सप्रेसमध्ये, वाटेल त्या स्पीडमध्ये, वाटेल त्या नवसामध्ये कसं पण काय पण बोलू शकतोय. किती स्पीड बोललो, किती दिलं तरी 4 चौघांमध्ये माझं डिक्शन गणना नाही, 4 चौघांमध्ये माझे उच्चार गणना नाही. कारण मला माहिती आहे माझी डायफ्रामॅटिक ब्रिदिंग कॅपॅसिटी किती व्यवस्थित आहे. कारण नॉर्मली काय होतं, जेव्हा डिरेक्टर नाटक डिरेक्ट करत असतो तेव्हा अनेकदा तो विद्यार्थ्यांना सांगतो की अरे तू शेवटचे शब्द खातोयस, मीच श्वास घेतो थोडा. हा. सर शेवटचे शब्द खातोयस म्हणजे काय, की 100% वाक्य असताना 70% वाक्य बोलून झाल्यानंतर उरलेलं 30% वाक्य बोला. जर तुमच्याकडे श्वासच पुरला नाही तर तुम्ही शेवटचे शब्द असे आतमध्ये जातात. सो डायफ्रामॅटिक ब्रिदिंग महत्वाचं आहे. पण जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा दारू काय सगळ्यात घाणेरडा प्रकार करते, एक ऑर्गनवर परिणाम करते. असं इमॅजिन कर, मी आता दारू पिऊन तुमच्या इथे स्टुडिओत आलेलो आहे या शूटिंगला. सो थोडीशीच प्यायले, खूप नाही प्यायले, थोडी दारू पिऊन आलोय,
आणि मध्ये मला सवय हळूहळू मी हळूच बाजूला बाटली ठेवली आहे, कारण अनेक आर्टिस्ट मी पाहिलेत की दारू प्यायल्याशिवाय हार्मोनियम वाजवू शकत नाहीत. लिटरली नाव नाही घेऊ शकत. बरोबर. दारू प्यायल्याशिवाय डबिंग करत नाहीत. मग करता कशाला? हा प्रोफेशनशीच तुमच्या गद्दारी असं मला वाटतं. असल्या घाणेरड्या आदरपूर्वक गोष्टी घडल्या Exactly. म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी असं का आणता? पण असं आत्ता मला सवय असं आपण धरलं मित्रा, तर जसं दारू पीत जातो तसं काय होतं, जिभेवरचा तावा जातो. मगाशी मी स्पष्टपणे बोलत होतो. आता स्लाइटली काय होतंय, तो कॅमेरा तुम्ही माझ्याकडे बघताय, मला सगळं कळतंय. अजून हावरटपणा केला, अजून दारू प्यायल्यावर आता काय झालंय, किती प्रयत्न केला तरी जिभेचा वापरच नाही करू शकते. वळतच अरे गंडले सगळं आयुष्यात. आता वरच्या पीचवर गेलो लोकांनो, आणि म्हणूनच घालच्या पीमध्ये आलो. एवढे दारू प्यायल्यावर नवरसांची पण वाटला म्हणतात. असं एक करत तुम्हाला दारुड्याला आवाज द्यायला लागतो. त्याच्याकरता खरंच दारू पिऊन बघण्याची कधी आयुष्यात. किंवा खूप एक अवघड लास्ट कॅरेक्टर म्हणजे नेहमी मला वाटतं की कुठल्याही ॲक्टरसाठी, व्हॉइस ॲक्टरसाठी स्वतःच्या एजच्या खूप पुढे जाणं किंवा स्वतःच्या एजच्या खूप मागं जाणं हे ऑलवेज क्रिटिकल असतं. व्हेरी करणं. एक्झॅक्टली. म्हणजे खूप पुढे जाऊन एखादा परफॉर्म देणं, म्हणजे एज वाईज किंवा मागे. मी स्वतः 35-36 वर्षाचा आहे. मी स्वतःला तरुण समजतो, यंग समजतो, एनर्जी माझ्यामध्ये. सो मग अशी मी म्हटलं की आता इतके रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग आहेत की मी किती तास बोललो तरी मला काही होत नाही. पण हे किती वर्ष चालेल? फॉर एक्झाम्पल आज तुम्ही मला इथे छान तुमच्या या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये बोलवलं आहे. सो आज मी यंग आहे म्हणून मी हे सगळं करून दाखवू शकतो. समजा तुझ्या नातवानी मला बोलवलं पुढच्या 25-30 वर्षांनी, 40 वर्षांनी, सो मी एवढं एनर्जी नाही बोलू शकणार. तू जसं आत्ता मला म्हणला की केदार सर 16 वर्षांच्या प्रवासातलं सांगा, तेव्हा तुझा नातू म्हणेल 50 वर्षांच्या प्रवासात तुम्हाला कसं वाटलं. तर ते सांगताना माझा आवाज थकेल, एकतर खालची पट्टी लागेल, थकतो माणूस. 80-82 पर्यंत नाही काही एवढं होत, पण 86, 87, 88, 89 नंतर मात्र तुमचा आवाज कापाला लागतो, थरथराला लागतो. का लागतो? त्याच्या मागे लॉजिक आहे. 90 वर्ष तुम्ही वोकल कॉर्ड्स वापरून त्याचं फंक्शनिंग अनिवन होतं. आणि श्वास लागतो, धाप लागते. म्हणजे नॉर्मल श्वास घेण्याची बोंबाबोंब असते रे बाळा. डायफ्रामॅटिक ब्रिदिंग डोंबल्याचं कुठून करतो, त्याच्यामुळे दमाला होतं. किंवा म्हाताऱ्या माणसाचं एखादं सॅड मिक्सचर करता येतं करुण रसातलं. दाखवू का तुला करून ते? चालेल सांगतो बाळा, दाखवतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आजूबाजूला कुणी असे, आता बघ मी आवाजाचं काय करतोय. माझा आवाज असा आहे नॉर्मली ओरिजिनल. मी तो म्हातारा केला, अजून म्हातारा केला, अजून म्हातारा केला, आणि हे नुसतं बोलताना असा आवाज आहे. आता सॅड एक्सप्रेशनला असं टेक्स्चर चेंज करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आजूबाजूला कुणी वयोवृद्ध म्हातारे असे आजोबा आजी राहत असतील, हळूहळू निरुपयोगी होत जाणारे, परावलंबी होत जाणारे, तरी त्यांना आपलं म्हणावं काय, तुमच्या सगळ्याचं करता करता म्हातारपण कधी आलं त्यांना कळलं नाही हो. त्यांना प्रेम द्या, आदर द्या. काय म्हातारपण शब्द जात नाही आहेत. काय मग म्हातारपण कुणी आवडीनं मागून घेत नाही हो. एक ना एक दिवस ते भोगायला लागतं.
आज तुम्ही मला स्वरसा स्टुडिओमध्ये इथं बोलवलं आणि पॉडकास्टला बोलायची संधी दिली, त्याबद्दल स्वरसा स्टुडिओचे आभार हो आभार मानतो. अशा प्रकारे तुम्हाला ते मजा सगळ्या इथल्या आहेत बाबा. देवानी जे नाही, काही म्हणजे आपल्याला दिलेलं आहे माणसाला एका प्रत्येकाला. पॉइंटला मी आजोबा तुम्ही सांगा असंच म्हणणार होतो आता. पण सर मला म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे, प्रचंड इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की ही नाही म्हणायला गेलं तरी पडद्यामागची ऍक्टिंग आहे असं मी म्हणेन. कारण की सगळा खेळ तर इथला वाचिक आहेच अभिनय, वोकल ऍक्ट. अर्थात येस. आणि इथला खेळ तर आहेच आहे, बट ॲट द सेम टाइम तुम्ही ऑब्झर्वेशनचा मगाशी मुद्दा काढलात. येस. तर ऑब्झर्वेशन किती दांडगं असणं गरजेचं आहे याच्यासाठी. मी प्रत्येक विद्यार्थ्याला हेच सांगतो किंवा माझ्याकडे जे लोक येतात ते, की तुम्ही अरे जर पाहिलंच नसेल तर इम्प्लिमेंट कसं करणार. बरोबर. मी जर पाहिलंच नाहीये की एखादा गावरान खेडूत माणूस कसा बोलतो तर मला कळणारच नाही. म्हणजे मला जमणं न जमणं हा नंतरचा मुद्दा आहे, पण आधी म्हणजे इथे तर गेलं पाहिजे. म्हणजे दारुडा मी का करू शकतो. मी लहानपणी सदाशिव पेठेत राहायचो. मी जिथे राहायचो मी पुणे मोठीच्या मोठी गॅलरी होती, प्रचंड ह्यूज, आणि गॅलरीच्या खाली नॉनव्हेजचं हॉटेल होतं. आता नॉनव्हेजच्या हॉटेलला दारू नाही मिळायची, पण अशी काहीतरी प्रथा आहे. मला ते तेव्हा नंतर शिकत गेलो मी माझ्या आजूबाजूला पाहिल्या की दारू पिऊन मग जेवायला येतात. बर. मला असं वाटलं की दारू इज लाईक काय मिल्कशेक पितो आपण तसं नंतर असेल, पण ती गोष्ट आधी असते हे त्यावेळी मी शिकलो. पण लोक दारू पिऊन यायचे. सो मी गॅलरीत जेवण झाल्यानंतर उभं राहायचं की अरे हे काय चाललंय. आणि परत तेच आहे की फक्त व्हॉईससाठी नाही, दारू पिणाऱ्या लोकांना अनेकदा त्यांची बायको यायची, ती घेऊन जायची, लोक पडायचे तिथंच फुटपाथवर झोपायचे. सो मी इतकं घाण चित्र पाहिलंय माझ्या लहानपणी की दारू पेल्यानंतर काय धुळदाण होऊ शकते. सो हे सगळं पाहिल्यानंतर तो मुलगा आयुष्यात या वाटेलाच जाऊ शकत नाही. आणि ऑफकोर्स आईबाबांचे संस्कार, म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की ह्याच्यापेक्षा दारू सिगरेट या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप जास्त आयुष्यात चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करू शकता. ह्या गोष्टींसाठी जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्याकडे पैसेच नाही तरी बाबा नाही यार प्रॉब्लेमच आहे, तंगीच आहे. सो हे म्हणाल तुम्हाला काही स्कोप नाही. तुमच्याकडे दारू प्यायला पैसे आहेत तर तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. पथ्यांचा पण मुद्दा जेव्हा येतो तुम्ही म्हटलं ते पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याशिवाय पुढे जायचं असेल तुम्हाला तर काहीतरी कंट्रोल असणं गरजेचं आहे. त्या प्रोफेशनची गरज असते. तुम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. मी कसंही काही बेताल वागीन आणि स्वच्छंदीपणे जगीन आणि तरी सुद्धा माझा आवाज भारीच उद्या जर माझं रेकॉर्डिंग आहे तर आदल्या दिवशी मी मस्तानी नाही पाहिली पाहिजे. माझं जर 4 तासांचं सेशन आहे तर मी कुल्फी नाही खाल्ली पाहिजे, मी आईस्क्रीम नाही खाल्लं पाहिजे. हा कंट्रोल तुमच्यावर नसेल. आणि परत तेच आहे की जेव्हा तुम्ही शिक्षकाच्या भूमिकेत असता किंवा इव्हन एंटरटेन आहे ना, शेवटी डबर काय करतो, एंटरटेनर आहे. सो आज तुमच्या एंटरटेनमेंटमुळे अनेक कार्टून फिल्म्स तयार होत आहेत, अनेक लोक हसतायत म्हणल्यानंतर ही तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्ही स्वतःवर थोड्या काही प्रलोभनं ज्याला आपण म्हणू त्याच्यावर कंट्रोल ठेवून योग्य प्रकारे जे काही देवाने तुम्हाला कला दिलेली आहे इथं असेल किंवा अभिनय असेल त्याचा वापर करून लोकांच्या मनोरंजन उत्तम प्रकारे करावं. केवळ तुमच्या एक्झॅक्टली परफेक्ट. कारण की होतं पुन्हा तेच की लवकर यश मिळण्यामागे लोक आज धावतायत. म्हणजे मी आता सर्वतोपरी यंग जनरेशनला नाही करत आहे ब्लेम, पण आहे कुठेतरी तुमच्याही अनेक निदर्शनास आलं असेल भरपूर ठिकाणी. तर पेशंट किती राहावं लागतं, कारण की ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट भरपूर असतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 12-12 तासांची शिफ्ट किंवा कामं असतात. तर पेशंट राहणं किती गरजेचं आहे. खूप जास्त. म्हणजे आता आम्ही नॅशनल जिओग्राफिकचं काम करतोय आता अनेक वर्षांनी. म्हणजे फ्रँकली हे 2 ब्रँड असेल, डिझनी आणि नॅशनल जिओग्राफिक, ज्याचं स्वप्न असतं प्रत्येकाला की यार मी डिझनीसाठी आयुष्यात आवाज द्यावा किंवा NGC म्हणजे नॅशनल जिओग्राफीसाठी माझा आवाज यावा. सो देवकृपेने नशिबाने गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नानंतर गेली अनेक वर्ष आपल्याला ऑफिशियल व्हेंडरशिप मिळाले. वी आर द फर्स्ट स्टुडिओ इन पुणे जे डिझनीसाठी काम करतं, जे नॅशनल जिओग्राफिकसाठी काम करतं. सो एक एक्झाम्पल देतो, पेशन्स तू म्हणलास म्हणून. आता आम्ही एक एपिसोड करतोय 45 मिनिटांचा एक एपिसोड आहे. त्याच्यातलं जे लीड आर्टिस्ट आहे माझाच विद्यार्थी आहे शुभंकर म्हणून, शुभंकर सातव, जो आज झी मराठीचा चॅनेलचा ब्रँड व्हॉइस म्हणून काम करतोय. सो तो त्याच्यातलं लीड कॅरेक्टर प्ले करतोय विच इज अराउंड 30 मिनिट्स असेल, कारण उरलेल्या 15 मिनिटात साईड कॅरेक्टर्स आहेत, 8-10 साईड कॅरेक्टर असेल आणि जो अँकर 30 मिनिटं आहे. सो ते 30 मिनिटाचं इंग्लिश टू हिंदी, दॅट्स अ मल्टीलिंग्वल डब. कारण नॅट जिओची आणि यांची सगळी ओरिजिनल इंग्लिशमध्ये असतात, जे आम्ही हिंदीमध्ये डब करतो, मल्टीलिंग्वल डबिंग म्हणून. सो ते 30 मिनिटाचा चंक डब करायला आम्हाला 15 ते 18 तास लागतात. बापरे. एक्झॅक्टली. म्हणजे 30 मिनिटं करायला 15 तास. सो नाव तुम्ही इमॅजिन करू शकता की किती पेशन्स लागतो.
पटापट काम मिळवायलाही वेळ लागतो. स्ट्रगल कुठे नाहीये, अशी कुठली इंडस्ट्री आता मला वाटत नाही, मीडिया काय कुठलाच असं सेक्टर राहिलं नाही की नाही जिथं मी जाईन आणि तिथे फक्त मीच आहे आणि दुसरं कोणी नाही, असं कधीच होणार नाही. कॉम्पिटिशन आहे का? ऑब्व्हियसली आहे. स्टुडिओ किती झालेत, मी माशी तेच सांगतो की 2007 साली जेव्हा मी स्टुडिओ केला तेव्हा पुण्यामध्ये माझ्या ते 35-40 स्टुडिओ होते. तेही सगळे माझ्या वडिलांच्या वयाचे होते, म्हणजे त्यांचे ओनर माझ्या वडिलांचे, कारण मी 22-23 वर्षाचा होतो. किती जुनी 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सो मी इतका लहान होतो म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. पण आता तसं राहिलं नाही. आता जवळजवळ माझ्या ते 200हून अधिक स्टुडिओ आहेत. गल्ली गल्लीत स्टुडिओ झालेत, म्हणजे कर्वेनगरमध्ये प्रचंड. म्हणजे किराणा मालच्या दुकानासारखे स्टुडिओ अजून काही वर्षात होईल किंवा ऑलमोस्ट त्या मार्गावर. तर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, जशी व्हॉइसओव्हर आर्टिस्टमध्ये तशी स्टुडिओजमध्येही कॉम्पिटिशन आहे. पण मी म्हटलं असं की पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. तुम्हाला त्या कॉस्टशी कॉम्पिट करता यायला पाहिजे, तुम्हाला टेक्नॉलॉजीशी कॉम्पिट करायला पाहिजे, आणि अशा वेळी तुमचा इगोमध्ये नाही यायला पाहिजे की नाही मी 16 वर्ष काम करतोय, माझे 5 स्टुडिओ आहेत, मग मी कशाला हे करू, मी नाही करणार. असं म्हणलात की तुमची ग्रोथ संपली आणि कॉम्पिटिटर कधी तुमच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जातील तुम्हाला ऍक्सेप्टिंग तेवढं पाहिजे. यू नीड टू ऍक्सेप्ट जे आहे त्या परिस्थितीत तुम्हाला जगायचं आहे ना, त्याच्यात त्या कम्युनिटीमध्ये राहायचं ना, म्हणल्यानंतर तुम्हाला इगो बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. सो पेशन्स हा खूप जास्त पाहिजे. पटापटा गोष्टी होत नाहीत, वेळ इट्स टाइम कन्झ्युमिंग. अशी मी म्हणलं असं की एक गाणं डब करायला फक्त नाव घेत नाही, पण सिंगरलाच 3-4 तास लागतात. 5 मिनिटात आपण गाणं ऐकतो, 5 मिनिटात ऐकून त्याला वाईट साईड बोलतो, शिव्या देतो किंवा भारी बोलतो. सो तुम्ही जे त्याला वाईट बोलताय ते 5 मिनिटाच्या मागे माझं बिलिंग हे 30-35 तासांचं असतं. बरोबर. 35 तास जेव्हा साऊंड इंजिनियर स्वतःचे कष्ट करतो तेव्हा तुम्हाला समोर 5 मिनिटाचं प्रॉडक्ट येतं. सो खूप मेहनत आहे आणि खूप जास्त कष्ट आहेत आणि पेशन्स आहे अर्थात या सगळ्यामध्ये. थॉट पुन्हा हाच आहे आमच्या पडद्यामागचे ह्या शोचा, राईट, की बाबा जे खऱ्या अर्थी मेहनत करतात, ज्यांच्याशिवाय हे प्रोडक्ट किंवा कोणतंही प्रोडक्ट उभं राहणं अशक्य असतं. हे कन्सेप्टच मला आवडला. म्हणजे मला जेव्हा हे नाव सांगितलं पडद्यामागचं, हे खूप छान आहे. कारण तेच होतं की पडद्यामागच्या लोकांना फेस नसतो, ग्लॅमर नसतं. राईट. ग्लॅमर हे फक्त ऍक्टर्सना मिळतं. सो ऑलवेज जे स्क्रीनवर दिसतात तेच आपल्याला भारी वाटतात. पण आज शाहरुख खानला या वयामध्ये तरुण दाखवणारा त्याचा मेकअप मन, बरोबर, ह्याचा पॉडकास्ट करायला पाहिजे, ह्याचा इंटरव्ह्यू यार, त्याचं पण नाव टाका टायटल मध्ये पहिलं. एक्नॉलेजमेंट खूप गरजेची आहे, कारण ही लोक कधी पुढे दुर्दैवाने येत नाही. त्यातल्या त्यात व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्टला तर कधीच मान्यता मिळत नाही, कारण आम्ही कधीही दिसत नाही. त्यामुळे आम्हाला कधी या सगळ्या त्याच्यामध्ये मी म्हणजे एक सॉरी टू इंटरप्ट, साऊंड इंजिनियरचा तुम्ही एक पॉइंट मांडलात की रेकॉर्ड केलं बाबा 5 तासाचं, पण त्याच्यानंतर त्याच्यावर मेहनत घेणं, त्याच्यावर सगळं म्हणजे पॉलिश करणं असेल किंवा जे ट्रॅक्स वगैरे सगळे मर्ज करणं असेल, तर ह्यासाठी पण कष्ट भरपूर आहेत. म्हणून तर म्हणतात ना की मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. शेवटी टेक्नॉलॉजी काय करेल, टेक्नॉलॉजी एनहान्स करेल, पॉलिश करेल, क्रिएट नाही करू शकणार. बरोबर. क्रिएट हे माणसाचे हात, माणसाचे कानच करणार आहेत. एखादा तबलजी आला, त्याने तबला वाजवला, डग्गा चांगला वाजत नाहीये किंवा छान बेस येत नाहीये, तर त्याच्यानंतरचं जे त्याच्यावर संस्कार करण्याचं काम आहे ते साऊंड इंजिनियर करतो. म्हणून आजकाल साऊंड इंजिनियर जिथे बसतो ती रूमच साईजनी मोठी असते, कारण जास्तीत जास्त तासांचं काम हे त्या साऊंड कंट्रोल रूममध्ये, म्हणजे साऊंड इंजिनियरच्या रूममध्येच जास्त केलं जातं. साऊंड रूमवरचं कामच कमी असतं. त्यामुळे त्या माणसाला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण त्याची तर पेशन्स लेवल प्रचंड जास्त, टेक्निकली सगळं त्याच्याच हातात आहे, नाही म्हणलं तरी. एक्झॅक्टली. खूप खूप जास्त मेहनत आहे. हे खरंच खूप एंटरटेनिंग आहे, इंटरेस्टिंग पण आहे. बट ॲट द सेम टाईम मला हे विचारायचं आहे तुम्हाला की हे मॉड्युलेशन जेव्हा तुम्ही करता तर तुमचे व्होकल कॉर्ड्ससुद्धा डॅमेज होत असतीलच. तर असा कधी प्रॉब्लेम आला का? म्हणजे तुम्ही आत्तासुद्धा मेन्शन केलं की एवढे सगळे आवाज काढल्यानंतर आत्ताच जर हा प्रॉब्लेम येतोय, तर असा कधी तुम्हाला उद्भवला आहे का प्रॉब्लेम? हो, ऑफकोर्स झालाय. आणि काही वर्षाच्या पूर्वी मी अभिमानाने म्हणायचो की नाही, मी सलग इतकी वर्ष शिकवलंय, मला काही त्रास झाला नाही, मी इतकी वर्ष बोलतो. पण दुर्दैवाने गेल्याच वर्षी थोडा जास्त त्रास झाला होता. आणि विचार कर ना, मी कुठल्याही वाईट गोष्ट न करता त्रास झाला होता. वाईट गोष्ट म्हणजे दारू, सिगरेट, आईस्क्रीम, मस्तानी, कुल्फी काही न करता सुद्धा मला त्रास झाला होता, जस्ट बिकॉज ऑफ ओव्हरवर्क, ओव्हर स्ट्रेस. काय होतं आयुष्यात, आपण एक झपाटल्यासारखे काम करत राहतो. मेंटली तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग असता आणि कधीतरी मानसिकदृष्ट्या तुम्ही इतकं पुढे जाता की तुमच्या हे लक्षात येत नाही की शारीरिकदृष्ट्या काहीतरी थकत असेल. शेवटी ऑर्गन आहे यार, अवयव आहे, तो कुठेतरी थकत असेल. त्याला मशीन नाही. एक्झॅक्टली. इट्स नॉट अ मशीन, इट्स नॉट अ कॉम्प्युटर, प्लग इन नाही येते की लावलं आणि सुरू केलं. सो तुम्ही थोडा आयुष्यात, मी जे काही शिकलो माझ्या अनुभवातून, गेल्या वर्षी एक प्रसंग असा आला होता की माझा आवाज बसला होता तरी सुद्धा मी काम करत राहिलो. माझ्या व्होकल कार्ड्स आतून मला सांगत होता की केदार बास, केदार थांब, धोक्याची घंटा येस भाई, थोडा चिल.
पण नाही ऐकलं. नाटकांचेही काही प्रयोग होते, बसवत होतो आणि खूप सेशन शिकवत होतो, डबिंग करवतो, सगळं ॲट अ टाईम चालू होतं आणि तसंच रेटलं चालू राहिलं. पण एक दिवस वोकल कॉर्ड्स म्हणले, "बास भाऊ, तू माझं दे 1 महिना, मी तुला सांगतोय केदार, तू ऐकलं नाहीस माझं, नाव इट्स लिमिट, बास आता घरी बस." सो त्याच्यानंतर असं झालं की माझा आवाज नीटच होत नव्हता. मग मी डॉक्टरकडे गेलो, एंडोस्कोपी केली. सो नोड्यूल्स म्हणतात त्याला, नोड्यूल्ससारखं येतं आणि वोकल कॉर्ड्सचं घर्षण होऊन होऊन ब्लिडिंग झालं होतं माझं कम्प्लिटली. सो त्याच्यानंतर डॉक्टर मला म्हणले की आता ह्याच्या पुढे जर 1 महिना तोंडातून एक जरी अक्षर आलं तरी सुद्धा ऑपरेशन करायला लागेल. बापरे. सर्जरी करून ते नोडल्स काढायला लागतील. सर्जरी म्हणजे इमॅजिन कर, सर्जरी काय आपलं बोटाचा फ्रॅक्चरची नाही रे, आतमध्ये वोकल कॉर्डची सर्जरी करायची. ही कल्पनाच आपण करू शकत नाही की आतमध्ये तुम्ही कात्री टाकणार आणि ते कट करणार आणि लेझर ऑर व्हॉट एव्हर इट इज. आणि त्याच्यानंतर पुन्हा माझं सगळं प्रोफेशन अवलंबून आहे. आणि नुसतं पैसे हा मुद्दा नसतो. मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे जे काही ज्ञान आलंय, आपल्याकडे जे काही आपण साठवलंय, ते जास्तीत जास्त समोरच्याला देण्याचं काम आपण केलं पाहिजे, चांगला माणूस म्हणून, चांगली व्यक्ती म्हणून. आणि त्याच्यामध्येही असं जर आपल्याला स्वतःला झालं तर वय काय माझं यार, म्हणजे असं नाही की मी रिटायर व्हायला आलं. सो मला इतकं टेन्शन आलं की यार आपला आवाज गेला तर कसं होईल, नाही करता येणार. आणि मग मात्र मी असं म्हणतात ना की काहीतरी धडा तुम्हाला मिळायला लागतो, त्याच्याशिवाय तुम्हाला कळत नाही गोष्टी. मग मात्र मी एकदम म्हणजे मी 1.5-2 महिने एक अक्षर बोलत नव्हतो. माझ्या 6 का 7 डायऱ्या भरल्या. म्हणजे कोणाला ओरडायचं असेल तरी मी त्याच्यावर लिहून ओरडायचो. काम सुरू होतं, पण काम चालू होतं. काम नाही थांबू शकत, पण एक अक्षरही जे काय न बोलता करता येईल. म्हणजे मी एक्झामही स्टुडंटच्या घेत होतो, माझ्या शेजारी कलिग बसलेल्या मी प्रश्न लिहून द्यायचो आणि करायला लावायचो, लिटरली अशा प्रकारे केलं. पण असो, तो खूप माझ्या आयुष्यातला मोठा धडा होता. सो तुम्हालाही मला सांगायला आवडेल की प्लीज आवाज ही गोष्ट लाईटली घेऊ नका. जोपर्यंत तो असतो तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते, पण तो जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. पण ती किंमत कळायची वेळ देऊ नका. म्हणून मी एक तुम्हाला हा प्रेमळ सल्ला देतोय, जर आवाज बसला असेल तर वेळीच काळजी घ्या. शक्य तेवढ्या वाईट समयी बाळगू नका. असल्या तर कमी करण्याचा प्रयत्न करा आणि कमी बोला. वरच्या पट्टीमध्ये बोलणं आणि अतिशय जास्तपणे स्वतःच्या वोकल कॉर्ड्सना त्रास होईल असं काही करणं, ताण असं करू नका. कारण आवाज जर नसेल तर तुमच्या आयुष्यात काही उरत नाही, हे मी अनुभवलेलं आहे. आता हे झालं की मानवी आवाज वगैरे, पण आता ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आणि ज्याप्रमाणे आता पुढे चालली टेक्नॉलॉजी, मी मगाशी पण उल्लेख केला की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर याच्या सहाय्याने आजकाल जे काही प्रयोग होत आहेत, म्हणजे टेक्स्च्युअल कंटेंटच्या मार्फत पण असतील, बट ॲट द सेम टाईम ह्या फील्डमध्ये सुद्धा, तर याचा फटका बसतोय का आता कुठेतरी? येस, ऑफकोर्स. मी असं म्हणणारच नाही की फटका नाही बसत आहे आणि सगळं छान चाललंय. गेल्या वर्षभरामध्ये भरपूर ई-लर्निंगचे जे प्रोजेक्ट होते, मेनली फटका कुठे बसतो सांगतो. AI अजून तेवढ्या भावभावना क्रिएट नाही करू शकत आहे नशिबाने, आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी माणूसच लागणार. पण जे नुसते व्हॉइस ओव्हर आहेत, जे लो बजेट आहेत, लो बजेट म्हणजे नॉर्मली एज्युकेशनल व्हॉइस ओव्हर असतात, लो बजेट असतात, तर अनेक ई-लर्निंग कंपनीजनी काम देणं बंद केलं आम्हाला. बापरे. खूप मोठ्या प्रमाणात. कारण एखादी गोष्ट मी लिहिल्यावर जर ऑटोमॅटिकली तयारच होती ₹0 जस्ट विथ द हेल्प ऑफ दॅट सॉफ्टवेअर, दॅट टेक्नॉलॉजी, तर का माणसावर पैसे खर्च करेल, का स्टुडिओचा खर्च करेल ती कंपनी? त्यामुळे मेजरली कंपन्यांनी एज्युकेशनल व्हॉइसओव्हर्स आहेत त्याला मात्र खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला. पण नशिबाने आम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करतो किंवा अनेक स्टुडिओवाले, कारण स्टुडिओवाल्याचा किंवा व्हॉइस आर्टिस्टचा फक्त ई-लर्निंग हा काही एक सेक्टर नाही आहे, त्या सेक्टरला नक्की परिणाम झालाय. पण नशिबाने मल्टिलिंग्वल डबिंग, कार्टून फिल्म, ज्याला भावभावना आहेत, ज्याला इमोशन आहे, ज्याला माणसाची क्रिएटिव्हिटी आहे, माणसाचं टॅलेंट लागतं, नशिबाने मला असं वाटत नाही की आज असंच नाही, भविष्यात सुद्धा आयुष्यात AI त्याला रिप्लेसमेंट कधीही होऊ शकत नाही. काही प्रमाणात रिप्लेस करू शकतो. या एक्झॅक्टली. सो माणसाचं जे टॅलेंट आहे, कारण ह्याच्या आधी अनेक वेगवेगळ्या गोष्टी आल्या होत्याच, अनेक डिजिटली फॉरवर्ड आपण होत गेलो, पण म्हणून माणसाचं महत्त्व हे कधीही संपलं नाही, कमी नाही झालं. सो जरी AI आलं तरी सुद्धा काही प्रमाणात एक 20%-30% इंडस्ट्रीवर नक्की परिणाम झालेला आहे. पण जिथे इमोशन, एक्सप्रेशन, मॉड्युलेशन, टॅलेंटची गरज आहे, तिथे अजूनही माणसाला महत्त्व आहे आणि ते तसंच राहणार असं मला नक्की विश्वास वाटतोय. ग्रेट. ह्याच नोटवर मला असं वाटतं की आपण इथे थांबूयात आणि मी म्हणेन की अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह बट ॲट द सेम टाईम एंटरटेनिंग गप्पा होत्या. कधीच थांबू नये ते एंटरटेनमेंट असं वाटत होतं आणि ह्याचसाठी तुम्हाला देखील अनेक शुभेच्छा सर. आणि तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने, तुम्हाला म्हणजे ताण आला होता मध्ये पण तरीसुद्धा तुम्ही आमच्या आग्रहाखातर मॉड्युलेशन किंवा त्याची उदाहरणं आम्हाला दाखवलीत. आणि आता थोडं शेवटाकडे जाताना तुम्ही मगाशी उल्लेख केलात की वेगवेगळ्या प्रकारे मॉड्युलेशन म्हणजे तुम्ही आजवर केलेले आहेत. तर एक आम्हाला आवडणार
रिओचं जे आहे म्हणजे जे कार्टून कॅरेक्टर रिओचं आहे तर ते मराठीमध्ये तर अपेक्षा थोडीशी अशी आहे की बाबा आउट ऑफ क्युरियोसिटी पुन्हा की आजची जी येणारी पिढी आहे किंवा जी नवखी लोक येऊ पाहत आहेत ह्या फील्डमध्ये तर त्यांना तुम्ही रिओच्या आवाजात काय सल्ले द्या? बापरे, रिओच्या आवाजात माझा आवाज पूर्ण गेलाय. मगाशीच मी ते आजोबा करताना 2दा धोक्याची घंटा इथं वाजली. मी प्रयत्न करतो, मे बी तेवढा येणार नाही कारण आता खूप जास्त अगदी थोडक्यात आवाज बसलाय. मी थोडं काहीतरी करायचं आत्ताच बघ नाही बनाय असं झालंय. म्हणजे हा पण एक मॉड्युलेशनच वाटतंय मला. नाही तू खरंच गणलाय आवाज. 50 मिनिटं बोलल्या. मी थोडा प्रयत्न करतो. येस. हॅलो दोस्तो, तुम्हाला जर असंच पॉडकास्ट बघायचं असेल तर नुसतं बघून सोडून देऊ नका. या पॉडकास्टच्या सिरीजचा तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी वापर करा. आणि तुम्हाला सुद्धा जर व्हॉइस ओव्हर आणि इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचं असेल तर त्याच्याकरता प्रचंड मेहनत, प्रचंड जास्त कष्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा पॉडकास्ट आहे, तो सोडून देऊ नका. मी ज्या काही गोष्टी सांगितलेत, शिकवलेत आणि जेन्युनली तुमच्या आवाजाचा वापर हा फक्त टाइमपास, गप्पा याच्यासाठी करू नका. तुम्हाला देवाने चांगला आवाज दिलाय तर त्याचा भारी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना आवाज द्यायला वापर करा, तर तुमचा जन्म सार्थकी लागेल. बाय बाय. थँक्यू सरसाज स्टुडिओ मला आज इथं बोलवलं आणि या पॉडकास्टमध्ये मला गप्पा मारण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. भेटूया पुन्हाच असे कधीतरी AK स्टुडिओमध्ये. बाय बाय. लव्ह यू ऑल. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अशाच गप्पा तुम्हाला ह्याच्या पुढे हव्या असतील तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सर, मनपूर्वक धन्यवाद तुमचं की वेळात वेळ काढून तुम्ही आलात. थँक्यू. आणि तुमचे देखील धन्यवाद.